काय का सुरुवात कर नारळ ठेव ना ते कोपऱ्यात ठेवा मी तुम्हाला मध्ये अडेत कोणी धक्का लागेल. हो हो नाही तुम्ही तो माईक घेता ना तो द्या हिरवा घ्या तुम्ही नाही हा घेतील एक खुर्चीत आहे बघा खुर्चीत आहे माईक हां बस सुरू कर. हॅलो मी सदाशिव यशवंत गुरव ज्येष्ठ नागरिक सेवा संघ वजिरा. आम्ही माय मालवणी हा कार्यक्रम करत आहोत. प्रथेप्रमाणे पहिलं गाराण घालायचं. हे गाराण घालतो. गाराणा 12 गावच्या 12 वेशीवरच्या 12 बावडीच्या 12 नाक्याच्या हे बा देवा महाराजा हो महाराजा. आज बोरुली पूर्वे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या मार्फत समाज कल्याण मंदिर येथे आम्ही 60-70 वर्षांची आम्ही पोरा आपला गजर करू तिला हाव आमच्या पाठीशी उभे राहा आमका आशीर्वाद दिले महाराजा हो महाराजा. अंगणात जमलेली सर्व आपलीच लेकरं आहात त्यांच्याही पाठीशी उभे राहा त्यांकाही सुखी ठेव रे महाराजा हो महाराजा. आणि ह्यो कार्यक्रम आमका करून दिल्याबद्दल रुचिरा दिघे मॅडम, स्मिता चितळे मॅडम, आमचे सुरेंद्र कामत साहेब, सगळे कार्यकारिणी आणि कार्यक्रम बघत गेलेले तुम्ही आमचे बंधू भगिनी या सगळ्यांचा कल्याण कर रे महाराज. असो कसं असतं आपल्या कोकणात मुणग्याच्या भगवती देवीची जत्रा असली ना की जामसंड्याची दिरवा देवी दिशाण घेऊन त्याला भेटवायला जातात. त्याच्यानंतर कुणकेश्वराची शंकर महादेवाची जत्रा असली की देवगड जो विठोबावले तो भेटवायला जातात निशाण घेऊन. पण असंच जात नाही कारण देवगड आणि कुणकेश्वरमध्ये खाडी असतात. त्या खाडीत कसे जातं त्या दिवशी त्या खाडीमध्ये सगळे लोक आपली आपली होडी घेऊन येतात आणि होडी लावून 100-125 होड्यांचा रस्तो तयार करतात आणि मग आमचं विठोबा मोठ्या मानाने त्या होडीवरून पाय टाकत जातात. तर अशी आमची कोकणाची पद्धत असते. तर तसे आमच्या बोरली ज्येष्ठ नागरिक संघ पश्चिमेचा देव आपले 8 मानकरी घेऊन बोरली पूर्वेच्या देवात भेटू गेले असत तसं आम्ही कार्यक्रम करतो. तर त्या 8 मानकऱ्यांपैकी मी एक तात्या भागोजी सावंत रिटायर्ड जमादार मुंबई महानगरपालिका पाणी खाते. मुंबईत रवायचं ठिकाण रंगारी पदकचा डिलाईट रोड दोरपर्यंत मुंबई नंबर 13. मूळ गाव मुक्काम पोस्ट मालवण पेटेवाडी जिल्हा सिंधुदुर्ग. मालवण ते मुंबई सेंट्रल ST बसचं तिकीट 438 रुपये 50 पैसे. एवढी ओळख पुढे झाली ना. कसं असतं आकडे मुंबईत आम्ही 14 जाणार होतो. मी माझं पोरगो शिरी आमची सूनबाई आणि आमचं कमिशनर. कमिशनर म्हटल्यावरती सांगितलं त्याच्यावर प्रश्नचिन्ह दिसतात. कमिशनर म्हणजे माझी बायको. त्या नटसम्राट टाकत नाही त्याची ती सरकार होती तो एकसारखं म्हणा बघा सरकार तसं आमचं कमिशनर. तर कसं असतं की माणूस रिटायर्ड झालो की त्याच्या घरात किती किंमत असतात तुमका सगळ्यांना माहिती आहे. हे आकडे असतात सगळे पण असतात म्हणजे सगळ्यांचंच आहे. कसं असतं एक कोप चाय वेळाची पंचायत हो तो नटसम्राट नाटकात तसं तो सारखं म्हणत असतात कुणी घर देता का घर कुणी घर देता का घर. तसं माका सारख्या म्हणत राहायचा लागता कोणी चाय देताच काय चाय माका एक कोप चाय मिळत काय हो माका चाय होऊया हो माका एक कप चाय मिळत काय हो माका कोण चाय देत काय हो माका सारखी चाय ढसत बसतात. सकाळपासून 8 चाय झाले
अशा घालून घ्या की काय हा अशा डायबिटीस होतलो कमिशनर कमिशनर तुमचा आवाज किती कमावलेलो हा नाही अगदी म्हशीसारखो म्हणजे बाहेरात असताना म्हशी राखूचं काम मीच करत होते असं काय तेव्हाच हा आणि आता सासरी इल्यावर रेडो राखते हो ता काय बोलला नाही आणि तुम्ही काय ऐकलं असो ऑफिसात जात होते तर बरा होता आता एकसारखे मित्रांना बोलवीत राहतात चाय बशीत राहतात मित्रांना बोलवीत राहतात चाय बशीत राहतात मित्रांना बोलवीत राहतात आणि चाय बशीत राहतात अगो एवढ्या मोठ्या कपातसून एवढी नका एवढी चाय घेऊन दिलं ती काय माझ्या पिंडावर शिंपडूसाठी काय गो अगो यमाच्या रेड्याच्या बहिणी यो कप तरी घेऊन जा ऐकता का बघा असो तर मंडळी श्रावण महिनो येलो श्रावण महिनो इलो की लोक काय नाही काय संकल्प करतात मी पण संकल्प केलाय ज्ञानेश्वरीची पोथी वाचायची कसा झाला मी रिटायर झाले तेव्हा ऑफिसातल्या लोकांनी मला ज्ञानेश्वरीची पोथी भेट म्हणून दिली हो तुमका सांगतोय 34 वर्ष नोकरी करून रिटायर झाले 34 वर्ष तर माका वाटला काहीतरी मोठी वस्तू भेट म्हणून देती मिक्सर देती वॉशिंग मशीन देती मेहरती देऊन दिल्याने काय ज्ञानेश्वरीची पोथी आणि तुमच्यासारखं मी रिटायर झालोय तेव्हा निरोप समारंभ केल्याने त्या निरोप समारंभासाठी जी वर्गणी सगळ्यांकडसून काढल्याने हो तुमका काय सांगतो माय जयाने माझ्याकडसून सुद्धा वर्गणी घेतली आता काय बोलण्यासारखं आहे काय बोलण्यासारखं नाही असो तर 4 दिवस झाले आता ह्यो संकल्प आणखी किती दिवस टिकतात बघूया पोथी वाचायचो संकल्प किती दिवस टिकता बघूया हा कसा ऋतूसून कसलो तरी चांगलो वास येतात कसलो तरी चांगलो वास येतात तुमका सांगतं असं वास येत रवळू ना चांगलो की पोथी वाचनात लक्ष लागत नाही हो आता कमिशनराक बोलावतंय आणि ते विचारतंय कसलो वास येतात हो शांताबाई हो शांताबाई शांत्या हो शांत्या हो राणी घ्या शांत्या बघलास ना बघलास ना आडनाव घेऊन हाक मारलंय तेव्हा काय म्हणाल किती ओरडत होता काय गो माका एक सांगतो भुतूरसून कसलो तरी चांगलो वास येतात आज भाजी कसली करतं सुरणाची शिरा पडो तुझ्या तोंडावरती अगं तुला किती वेळा सांगलंय श्रावण महिन्यात सुरणाची भाजी करू नको म्हणून किती करू नको अगो किती म्हणजे काय सुरणाच्या पोळी चावताना तो मटणाच्या पोळी चावल्यासारख्या वाटतात काय वाचता वाचा वाचतय तू पण बस ऐकवा बस ऐकवा बस कसा माहितीये का तू ऐकवा बसलोस ना थोडा पुण्य पत्रात पडतला तुझ्या वाचतय हा मी आता सुरुवात करते बाजू घ्या तू आता मध्ये मध्ये बोला नको ना मी मध्ये बोलते काय मंजूळ आवाज आवाजला माय मालवणीची लता मंगेशकर काय मेला असता बघा खायला असता बघा अगो जेव्हा लाजायचा होता त्या वयात कधी लाजलोच नाही हो तेव्हा जर लाजलं असतं आपल्या शिरिका 3-4 भावंडा नसती झाली काय देवाचं वाचता वाचतोय पार्थ म्हणे नीट आहे का ऐकताय पार्थ म्हणे केशवा देवादिदेवा आता झडकरी रथ पेलावा उचलून मध्ये स्थिर करावा दोन्ही दळा कमिशनर हेचो अर्थ तुमका समजावून सांगा कशा माका अर्थ ठाऊक नाही असं वाटलं काय तुमका कमिशनर हेचो अर्थ तुमका ठाऊक कसा म्हणजे सांगा बघू सांगताय ऐका सांगताय कृष्ण अर्जुनाक म्हणता
हे अर्जुना, झटले तुझे हात ते उचल आणि दोन्ही हातांनी दळून हाड. दळा म्हणजे दळून हाड, दळून हाड. समजला? कमिशनर, तुमची ही हुशारी बघून ज्ञानेश्वर माऊलीचं रेडो तुमच्या पायावर डोक्यात येतो. मी याला जोडता अर्थ सांगता. बाय म्हणजे ती जा घरात. जाते, कामं पडली आहेत. चला आपण आपली पोथी वाचून सुरुवात करूया. पाटोणे केशवा देव देव आता धडकली रथपेरावा उचलून मध्ये स्थिर करावा दोन्ही दळा. रे विठोबा, ये 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 ये, बस 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 रे माझ्या वासरा, बस बस, काढ काढ काढ, बस बस रे बस. आज लय दिवसांनी आठवण झाली आमची. काय गेला होतस काय रे? गावाकडे गेलो होते दादा. गावाकडे? कशाकडे? कोर्टाची तारीख होती ना. कोर्टाची तारीख? होय, माझ्या जमिनीची केस चालू आहे ना. जमिनीची केस? मग तलाट्याक भेटलं? भेटलंय ना, तलाट्यात पण भेटलं. काय म्हणालो? तलाट्या भेटलंय. तो मला सांगत होतो की तडतोड करून टाका दोन्ही पक्षकारांनी. बरोबर. तर मी तलाट्याला सांगतोय माझा तडजोड बिडजोड काय करूची नाही. माझ्या हिंमत असा हिंमत लाख मारीन ना थंय पाणी काढी. विठोबा, आता काय म्हटलंस ना तर परत एकदा सांग रे. मी तलाट्यात सांगलं लाख मारीन ना थंय पाणी काढीन. विठोबा, असं कर, गुतुरलाय खोलीत जा आणि नळावर लाथ मार. नळावर लाथ? अरे मेल्या, गेले 4 दिवस झाले नळात पाणी येत नाही रे. कालसून पाणी भरता भरता माझ्या कमरेचे टाके ढिले झाले. भरतच नळावरला मारते मारते. देव माय देव, फुकटची मोठेपणा सांगता असं ते. सुनबाई घे, सुनबाई, सुने घे, सुने, सुनबाई घे, सुने. इली आमची हेमा मालिनी. सुनबाई, अगे हे विठोबा गेलो त्याच्यासाठी चाय घेऊन ये. हाडतय हाडतय, पण तात्यानो तांदूळ किती हाडू? तात्यानो, पाहुण्यात चाय बरोबर बिस्कुटा खाऊ देतात, तशी तुमच्याकडे चाय बरोबर तांदूळ खाऊ देतात काय? विठोबा, अरे आमच्या घराची रीत असा रे. कसा एक कप चाय जर होई असत ना, एक कप चाय जर होई असत ना ते 1 ताट भरून तांदूळ निवडूचे लागतं. असं असं. सुनबाई, सुनबाई कसा कर, विठोबा माझ्यापेक्षा वया लहान असा, त्याच्यासाठी तू 2 ताटा भरून तांदूळ घेऊन ये. हाडतय हाडतय, 2 ताटाभर. तात्यानो, मला तुमची चाय नको. नको नको नको. नक्की नको? नको. फायनल नको? ऐकत नको. सुने, चाय हवा दे. तू असं कर, तू दुसरा काहीतरी काम कर. तात्यानो, मी वयात आता पडतय. रातभर काय मला नींद नाही लागली आहे. रातचं झोप नाही आली तुका? नाही माय दयात हो, चांगला घोरत होतस. नाही, मी खरंच बोलत होते. काय म्हणजे? नुसते मच्छर चांगली सोडून होती. मच्छर चांगली करत होते. होय. मग मग मला झोप नाही लागली ना. तुका काय एशी बसवून दे. तात्यानो, आता मी या सांगते तुमका. सांग. वाय जरा एसी बसवून गेला ना. वाटलाच माका एसी बसवून दे. घे बाय, माझ्याकडे पैसे नाही हो एसी बसवूसाठी. तात्यानो, हप्त्यात गावता ना एसी. हप्त्यावर गावता एसी? तुझ्या बापसाक जाऊन सांग हप्त्यावर गावता म्हणून. दिवसभर बाहेर मास्त्याचा जाऊन हप्ते गोळा करीत असता तो. विठोबा तुका सांगतोय, याचो बापूच ना दिवस सांग बा. नको सांगू. एसी नको, एसी नको. मी सांगते तुका, माझ्या बापाशी काय बोलायचं नाही हा. त्यांना काय मध्ये हाडूचं
एशी नको ना मग नको म्हाका एसीच नको तुमचो. बघलाच येतो कशी आयडिया केली विठोबा जा बाय तू आता झोप हा माझी बाय ती झोपते घेता आणि झोप नाही म्हणून सांगत रात्री ट्रक वाजता कसो घोर होतोस तो रात्रभर असं. हा विठोबा तू का आता सांगतोय तू पण आता लवकरच रिटायर्ड होतोस बरोबर ना. अरे ह्या तुडतुडा बघलस ना अरे सून माझी कसा बोलत होता बघलस ना. अरे पूर्वी मी कामावर जायत होते ना तेव्हा माय जया मी जिन्यात दिल्यावरती चायचो कोप घेऊन जिन्यात येत असा. आता बघलस ना 4 वेळा हाक मागले तेव्हा एकदा येऊन काय म्हणून विचारता सासूचा बघता रे तुमचा असा कसा झाला. असा कसा म्हणजे काय रे. या वाघाची शेळी कशी झाली. वाघाची शेळी कशी झाली तुका काय सांगू तात्या काय सांगू विठोबा. अरे विठोबा रिटायर्ड माणूस म्हणजे टायर पंक्चर रे टायर पंक्चर. तुका एक सांगतोय एक श्लोक सांगतोय पाठ करून ठेव. पाठ होय प्रयत्न करते पुढच्या वेळी निश्चित वेळी म्हणून दाखवा माका. मना सज्जना म्युन्सिपाल्टी बरी रे पगार वर्क माई मिळता जरी रे बायको निपोरा कधी नाय खरी रे खंडापेक्षा विठोबा पेन्शन बरी रे. तात्यानू मी आता जातोय. मेल्या जातय नाही म्हणायचं रे येतय म्हणायचं. आयुष्य वाटता बरा ये आणि बघ असा जाणा येणं ठेव. आणि जाताना आपली चप्पल घालून जा. आता तुमचा माका पाठ झाला. अरे तुझी सवय माका माहिती आहे रे. लोक आपले म्हणतात विठोबा धार्मिक असा विठोबा धार्मिक असा. पण तू दर आठवड्यात देवळात किती जातस तर माका माहिती. तुमका माहिती सांगतो मेलो देवळात जाताना अनुवाणी जाता आणि देवळातून घरी येतं त्याच्या बाय चप्पल असते तर तो तुम्ही काय कसं न बघे तसा कसा ठीक असा ये अशी आठवण येते. येणं जाणं ठेव रे बाबा. आज कसा आज काय 4 काना वाचून होती असं वाटत नाही. तो इलो असो. तर मंडळी असो यो आमचो संसार. कसा लोक विचारतात की आपलो देश महासत्ता कधी होतलो. मी त्यांना सांगते ज्या दिवशी कोकणचो कॅलिफोर्निया होईल त्या दिवशी देश महासत्ता होईल. आता कोकणचो कॅलिफोर्निया कधी होईल म्हणून विचारू नको. कसा 34 वर्ष होईल एका मुख्यमंत्र्याला आमका सांगितलं नव्हता कोकणचो कॅलिफोर्निया करतंय. अजून काय कॅलिफोर्निया झालो नाही होईल तेव्हा महासत्ता होईल. पण तुमका एक सांगते की आता पहिल्यासारखी परिस्थिती कोकणात रवली नाही. कोकण लय सुधारला. पूर्वी मी मुंबईतून गावात जाय ना लोकांना कळला की त्यांची यादी यायची माका छत्री घेऊन ये माका ह्या घेऊन ये. छत्री सुद्धा मुंबईतून आणूची लागा. आता आमच्या कोकणात टीव्हीची दुकानं फ्रीजची दुकानं गाडीचे टायर सुद्धा तर मिळतात. त्याची वस्तू मिळत नाही असं नाही. त्यामुळे आता कोकण लय सुधारला जरी कॅलिफोर्निया झालो नसलो तरी. आणि कसा असता की जेव्हा कोकण आपला असं म्हणून एसटी वाले सांगत असतात. आता जेव्हा कोकण आपला असं म्हटल्यावरती ते युपी वाले बिहार वाले नेपाळ वाले सगळे कोकणात येतं आणि आमचे लोक कोकणातून बाहेर जातात. ते जेव्हा कोकण आपला असा जसे एसटी सांगतात तसे आमचे डोंबिवलीचे विजय जोशी म्हणून असतात. ते चांगलं कविता करतात आणि कवितेचे खाली ठेवतात विजो. आमच्या कोकणात विजय कोण म्हणत नाही विजो. तर ते विजय नावाने कविता करतात. डोंबिवलीचे विजय जोशी देवस्वा म्हणतात की जेव्हा कोकण आपलाच असा. तर ती कविता आपल्या समोर सादर करतात. मी ओळख करून देऊची काय गरज नाही. या सरदेसायांचा तृप्ती गाणी चांगली म्हणतात तुम्ही ऐकला असा. तर ती कविता जेव्हा कोकण आपला असा विजय जोशी काय कसं म्हण कसं वायचो सर येऊन बसा
शेतात वाजत गाजत मिरगाचो पाऊस पोटा पुरता गवता शेतात पैसो नाही समाधान असा येवा कोकण आपला जसा येवा कोकण आपला जसा गाव घर आमचो श्वास गणपती धैकलो आमची आयास मन आमचा भडसा येवा कोकण आपला जसा येवा कोकण आपला जसा पोरा बाळा मोठी झाली कामाधंद्या बाहेर गेली मालवणीचो अभिमान असा येवा कोकण आपला जसा येवा कोकण आपला जसा सृष्टीचा नंदनवन बघू केवा डोळे भरान साठवून ठेवा शाळाचं पाणी पापलेट भारी कोकणात डोबे हो खावण जावा आग्रहाचा निमंत्रण असा येवा कोकण आपला जसा येवा कोकण आपला जसा वायचो ओसरे येऊन बसा गजाने मारून पोटवर हसा वायचो ओसरे येऊन बसा गजाने मारून पोटवर हसा हायल्या माणसात प्रेम असा येवा कोकण आपला जसा येवा कोकण आपला जसा येवा कोकण आपला जसा आपला जसा आपला जसा विजय दोशांनो डोंबिवलीतून यो प्रोग्राम तुम्ही बघताच हा की एसटी दिवल्या जेव्हा कोकण आपला असा ते नेपाळले यूपीवाले बिहारवाले आता तुमची कविता वाचून तर गुजरातवाले कोकणात दिले ना आता बघा तुमका मागल्याशिवाय रावायची असो आमच्या कोकणी लोकांना तुमका सांगताय लय चतुर आमच्या देवगडात मी देवगडचं सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळी 2009 साली भाजप आणि शिवसेनेचा सरकार इला त्यावेळी त्यांनी 1 रुपयात झुणका भाकर ही योजना सुरू केली आहे त्यांच्या देवगडात एसटी स्टँडवर तो कॅन्टीन चालवता कॉन्ट्रॅक्टर दत्ता पारकर माझा मित्र असतो तर त्यांनी ते झुणका भाकर केंद्र त्याच्याकडे होता लोक लाईन लावून 1 रुपया झुणका भाकर घेऊन जाय सगळीकडे महाराष्ट्रात दृश्य होता एक दिवशी काय झाला गावाकडे माझा भाव होता तो आणि मी देवगडात गेलो एसटी स्टँडवर बघते ते लोक लाईन लावून झुणका 1 रुपया देतं झुणका भाकर घेऊन जाते तो माझा भाव असा तो त्या दत्ताच्या कॅन्टीनवाल्या म्हणालो दत्ता पारकरला काय रे 1 रुपयात ती झुणका भाकर देतस तुका कसा काय परवडता रे आता खरी गोष्ट अशी असा जरी 1 रुपया झुणका भाकर दिली तरी एका झुणका भाकरी मागे 9 रुपये सरकार अनुदान देताना म्हणून ते 1 रुपयात परवडतं पण त्या कॅन्टीनवाल्या माझ्या भावाक ह्या काय सांगल्याच नाही माझा भाव त्याका म्हणालो 1 रुपयात कसा काय तुका परवडता झुणका भाकरी देऊ तर तो सांगता कसो माझ्या भावाला आता परवडता का नाही परवडता देवचा ना आता चांगला देवचा तर माझा भाव म्हणालो काय देव माणूस बघा परवडत नाही तरी 1 रुपया देता मग घरी मी काय बोललंय नाही घरी जर भावाक सांगलंय अरे म्हटला 1 रुपयाचं देव ठेवलो ना तर दिवाळा निघत त्याचा एका आठवड्यात त्या एका झुणका भाकरी मागे 9 रुपये सरकार रेण देता म्हणून परवडता पण ह्या काय त्यांनी सांगल्या नाही माझ्या भावाला परवडता का नाही परवडता देवचा तर चांगला देवचा तशी आमची कोकणी माणसात चतुर बघा कशी असते तर पुण्यात गेलो होते तेव्हा ह्यो किस्सो सांगले हे ताई उभे राहिलो माका सांगत एका चतुर नाही म्हणत एका बेरकी म्हणतात म्हणतात तुम्ही बेरकी म्हणा आम्ही चतुर म्हणा तशी आमची कोकणातली माणसं असतं ते कोकणी भाषा असतं ना तर लय गोड भाषा आमच्या रमेश आणावकरांनी एक कविता लिहिली मालवणी ही गोड भाषा आणि आमच्या या बायो एका तुम्ही ओळखत असाल यूट्यूबवर बरेच त्याची गाणी असतात रावांचा टिपा आमच्या ही सगळी आम्ही मंडळी 8 मानकरी गोरवी ज्येष्ठनाथ संघ पश्चिमेचे आमचे देवदत्त साहेब म्हणत असले त्याचे सौभाग्यवती म्हणत असले ते माणसं आमची लिहिते तर ह्या आमचा रावांचा टिपा त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्याची मातृभाषा कोकणी ह्याचं शिक्षण झाला कानडी सूर आणि गाणी म्हणतात मालवणी त्रिवेणी संगम केलं हे वाट मालवणी येतं ना तुका बोलाक येता होयतो म्हणजे तुका चांगलाच येता एक गाणं म्हणून जाऊन होते
शब्दात नुसतो फरकसा वेलांटीचो, वेलांटीच्या पदरात माया आईची कळता मका, भाग्य माझा मी समजते मालवणी येता मका, मालवणी ही गोड भाषा बोल सोपे मका तुका, बोल सोपे मका तुका, बोल सोपे मका तुका. हे जो दोघी जणी असतात ना, आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे लता मंगेशकर आणि आशा भोसले, या दोघांच्याकडून मी एक गोष्ट शिकलोय, गाण्याची गोष्ट तीनदा म्हटली की गाणं संपला. असो, आमच्या कोकणात सोन्यासारखी माणसं होत सगळी, तुमका सांगतोय. कितीतरी मंडळी असं. आमच्याकडे एक चव्हाण वैद्य म्हणून होतो, त्यांची 4 पिढ्याची वैद्य होती, म्हणजे गुरांचे वैद्य होते. पण गमत म्हणजे त्याचे पणजोबा, आजोबा, वडील आणि हे स्वतः चव्हाण वैद्य 1 रुपया कोणापासून घेत नाही. कोणचा ढूर शीट पडला, गाय बैल म्हैस कोणी, तर ते स्वतः यायचे, जडीबुटी द्यायचे आणि त्यांच्या हातात गुण होतो. 1 रुपया सुद्धा औषधाचो घेत न, एसटीचो घेत न, अशी सोन्यासारखी माणसं आमच्या कोकणात. आणि आता आम्ही मुंबईत बघतो शहरात नको असलेली ऑपरेशन गळ्यात मारतात आणि लाखो रुपये घेतात. परवा काहीतरी वाचला, 80% ऑपरेशन आवश्यक नसताना डॉक्टर लोक करतात. म्हणजे 2 टोकांना 1 रुपये औषधाचे पण पैसे घेत नाही आणि हे लोक लाखो रुपये करतात. तर त्या दिवशी कसा झाला, एकदा एक माणूस आमच्या गावचो 35 वर्षाचो मुंबई गेलो लग्नात गावसाठी कोणाच्या तरी, आणि फटफटीवरसून जाय होतो, त्या हायवेवरती ट्रकान त्याला उडवल्या. त्याच्या ते बघितल्यावर समजत होता तो त्याच्या वेळेत गेलेलो होतो, पण आपण काय लगेच पुढच्या तयारीत लागत नाही, हॉस्पिटलात नेत आहोत. तसं त्या हॉस्पिटलात नेल्याने डॉक्टर म्हणाले नेहमीप्रमाणे की बघतो वी आर ट्राईंग अवर बेस्ट म्हणून त्याला ऍडमिट करून घेतल्याने 8 दिवस त्याला ICU मध्ये ठेवल्याने आणि 9व्या दिवशी सांगितल्याने सॉरी वी हॅव ट्राईड अवर बेस्ट, आम्ही त्याला नाही वाचवू शकलो, लय प्रयत्न केलोय, आणि 7 लाख रुपयाचा बिल पुढे केले. आता गावासून त्याचा काका येलो होतो, तर तो म्हणा मी बघलं होते तेव्हा समजला होता की आता ह्यो काय नवलेलं नाही, तो थंय गेलो, पण डॉक्टर म्हणतात आम्ही बघतो प्रयत्न करतो, काय करणार. तर डॉक्टरांनी 8 दिवस ठेवल्याने 7 लाखाचा बिल केल्याने आणि म्हणाले सॉरी ह्यो काका कोकणातून इलेलो थंय गेलो आणि तरी बघल्या. त्या डॉक्टर म्हणालो माय झया हाकडे ये. तो म्हणे तू 7 दिवस जितो होतो म्हणतोस ना तू, तर हो आम्ही 7 दिवस लय प्रयत्न करायचे काय जीवन ठेवतो, पण सॉरी आम्ही नाही काय करू शकतो. तो डॉक्टराक सांगता आमचो मालवणी काका, अरे माय झया 7 दिवस तो जिवंत होतो म्हणतस, ते त्याच्या दाढीचे केस एवढे सुद्धा कसे वाढले नाही रे. आमका म्हणा उदू बनवतं, हा म्हणता पोलिसात जातंय नाही तुका नागडो करतोय, म्हणता हॉस्पिटलचं बंद करून टाकतोय. तो डॉक्टर हाता पाय पडाक लावलो, म्हणतो जाऊन ते काय बोला नको, 10,000 रुपये देतोय. म्हणतो माका 10,000 रुपये नको, पहिला बिल हा ना त्याच्यावरती पेडचो स्टॅम्प आणि शिक्को मारून देत नका सहीशी. तसं आमचं कोकणी माणूस की आमच्या पण लक्षात नाही गेला होता की 8 दिवस माणूस जितो आता एवढी तरी दाढी वाढतोय त्याची नाही, त्यामुळे कोकणी माणूस आमचो जाईल. तर आता ह्याच्या पुढे आपल्याकडे अशीच एक चांगली संस्था अनेक असतो, एक अनाम प्रेम म्हणून संस्था असतात. ये बाय बस बस बस. अनाम प्रेम म्हणून एक संस्था असतात, तर त्याच्या कार्याबद्दल सांगते आमची या दोघी जणी, या आमचा ठाकूरांचा अंजली आणि या आमचा परवांचा जयमाला. ह्या परवांचा जयमाला तुम्ही ओळखत असाल, फेसकॉमचं ज्यावेळी स्पर्धा होतं त्यावेळी कॅरम स्पर्धा म्हणते की पहिला नंबर हेचो असतात, ते खै पण मुंबईत असणार. तर सोमट्यो कसं खटाखट मारतात मी बघलाच ना, तशा त्या डायलॉग कसे खटाखट मारतात आम्ही बघूया. त्या ठाकूरांचं अंजली आमचा कोण नाही, नाही तर तुम्ही म्हणाल की घराणेशाही आले ठाकूरांनी. घराणेशाही म्हणजे काय हो, बापूस खासदार, पोरगो आमदार, बाजू नगरसेवक, ती घराणेशाही. या काय नाही, त्या ठाकूर वेगळा मी ठाकूर वेगळा. तर बघूया आता काय म्हणतात त्या. नमस्कार. काय बाई हा किती रोपा धर्मशाळा आज असा परिवार ह्यो पसारो आवडता
योच तुझं धन तोंडात तुझ्या काय रवाचा नाही असला काय पण नाही हा मी करू नये काय पण बोला नको पण अशी चिडताशी काय झाला काय पड्यावर जाते वांग्यावर काढत असता ही तुझी रोजचीच सवय हा असा नाही तो माता सांगितल्या मी तुझ्याबरोबर येते आता वाजले 5:30 अजून यायला याच्यानंतर यायला तुला तर नाही आम्ही जातोच कधी कोणता काही गावचा काय तुका अगो कुशा कुचला लस्करनीचा चेडू कुचला तर पहिलाच त्याला मासे बिसे खाऊन पाचला चल मी येते तुझ्या वांगडा पण जावचा काय असा तातडी सांगतो अगो योगा क्लासमध्ये आचरेकर बाई सोनाली मी परवा मासे घेऊ माका हात मारली आणि म्हणाला उद्या आपण पण असा ये ना म्हटलं हा येतो पण त्याचा पत्ता असा ग परिवार म्हणजे जितेंद्रचा सिनेमा काय की माका जितेंद्र खूप आवडता माका माहिती असा तो शिरा पडो तुझ्या तोंडात तू हसना खिदळना नटना मुरडना इतक्याच तुका येतात जायला नको हा तुका याक सांगताय नाहीतर येऊच नाही तुका लागता नेहमी वांगड नको नको माझी बाई तुका जाता जाता सांगितलं अगो परिवार म्हणजे नवरा बायको पोरांनो तर सासू सासरो दी नणंद जाव त्यांची पोरं बरोबर शेजाराकडे असतं होय शेजार त्याच्यानंतर ऑफिसमध्ये आपण भेटतो खातो जेवतो कामा करतो पिकनिक करतो तो एक परिवार आणि नाता काय कमी असा म्हणायचं तुका माणूस तुका परिवार यातला मला काय माहित नाही पण यात सांगते तुका मी जाईन ते माझा परिवार असता म्हणजे काय त्याचा अर्थ काय चाल तसा काय नाही डोसक्यात काय तर माका आत्ता कळला जाऊ दे आता पुढचा काय तर सरळ सांग काय बाई सांगत होतो अनंत लोक परिवार असतो आणि ती ना वेगवेगळे दिवस साजरे करतात आणि त्यातलंच ह्यो परिवार मी काय म्हणतोस अनाव प्रेम माका काय कळणार नाही नाव नसलेलं प्रेम काय रे या काय बाय नवीनच तसा नाही तो त्यांच्याकडे कोण लहान नाही मोठा नाही गरीब नाही श्रीमंत नाही जात पात धर्म काही एक म्हणत नाही किती मोठ्या मनाची असत नाहीतर तू मग करतात तरी काय ती त्या काही वेगळाच दिसतात अगो आता ऐकतच की नाही पुढे पुढे बोला नको होय होय ऐकतंय सांग सांग अगो समाजात 2 घटक आहेत एक दुर्लक्षित घटक आणि एक समाजात सेवा करतात तर दुर्लक्षित घटक याच्यात काय असतं त्यांना अनाथ अपंग मतिमंद नंतर तृतीयपंथ ही लोक मग त्यांच्याकडे आम्ही जातो त्यांची सुखदुःख आम्ही ऐकतो त्यांना तो प्रेमाच्या गोष्टी सांगतो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाच म्हणा गाणी म्हणा स्पर्धा म्हणा जेव खाव करून आम्ही त्यांना खूप आनंदात ठेवतो आणि ते पण म्हणतं की जाताना त्यांच्या डोळ्यात पाणी येतं म्हणतं आमचा समाजाने जर टाकला तरी आपल्या अनाथ प्रेमने जवळ केला असतो तसंच समाजात सेवा करणारे कोण तर आपले फायर ब्रिगेड नंतर सिटी पोलीस पोस्ट नर्सेस हे आपल्याला सेवा देतात बरोबर मग त्यांच्याकडे आम्ही सणासुदीत जा त्यांना फूल शाल श्रीफळ एक भेट कार्ड आणि ओढ देतो आणि त्यांना सांगतो की तुमच्यामुळे आम्ही आज ही समाधानी असतो मग त्यांना इतक्या कौतुक वाटतात की आमचा शाबासकी देणारे कोण नाही शिवे देणारे असं ते म्हणतं मग आमचाही दिवस आनंद आणि त्यांचाही दिवस आनंद बरं आता पण मी आज विचार करा खरं मिळणार आता कोण गणपती काय गणपती तुम्ही सांगा खरा विचारता कोण तुम्ही सांगा खरा खरा विघ्नहर्ता म्हणजे आई बापा नवरा बायको सोडून आज सीमेवरचे लढतं ते खरं तो खरं गणपती आज ते आमच्यासाठी ते लढतं रक्ताच्या थारोळ्यात ते ओढतं मग ते विघ्नहर्ता नाही का होय होय अशा वेळेत आम्ही काय करतो दिवाळीच्या दिवसात जवळ 15
लोकांकडून दिवाळीचं फराळ एक भेट कार्ड पाठवलं आणि त्यांच्याबरोबर तो ख्रिश्चन बांधव असतो. मग आम्ही ख्रिसमस दिवाळी चॉकलेट केक बिस्किटा पाठवतो. आणि मग काय बघू नको बाई, व्हॉट्सअप काय, मेसेज काय, फोन काय करून डोळ्यातून पाणी येता मग कसं वाटतं तुका? म्हाका ना अगे बाय माझे या अजबच काम नाही काय, नाहीतर आम्ही कातरलेल्या अंगठ्यावर उंटाचो पण नाही जास्त शिकार नाही टाकावं. अगे पैसे किती लागतले? खैसून हाडतात तितके पैसे? रुपयाची काळजी नको. फुकट एक पैसो पैसे घेऊची नाही तुझ्याकडून आणि तिकीट बिकीट तर काहीच नाही. म्हणजे सगळं फुकट खावचा आणि फुकट बघूचा. हो जरा धीर दर्शी माझं सगळं ऐक आणि मग त्याच्यानंतर तू हो. अगो परिवार म्हणजे एक झाड बरोबर, एक बी असतात ती आपण जमिनीत रोवतो, त्याच्यात खत पाणी आपण घालतो, मग काय होता रोपटा येतात बरोबर, मग पानं फुला फळा येतात, त्याच्यानंतर मोठं वृक्ष होतं. मग तसाच आम्ही परिवारा दिवशी आपली म्हातारी कोतारी बायका मुला पुरुष सगळे एकत्र येतो. नाच गाणी मेंचोका मेंचो म्हणतात ना तो पण असता आणि खूप मजा असतात. मग संध्याकाळी आम्ही काय करतो, त्या म्हाताऱ्या वयस्कर लोकांना नमस्कार करतो आणि प्रेमाचं भात भरवतो. कसं वाटतं तुम्हाला? एकदम मस्त. माझे डोळे उघडले गे. जगात काय चालला तर माका आत्ता कळला. माका ह्याच कळला की प्रेम शिंपीत जा. आता त्या प्रेमावरती एक कविता म्हणूया. खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीनाती पतिता, जगी जे दीनपण दलिता, तयाचा ऊन उठवावे. जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे. असे सार धर्माचे, असे सार सत्याचे, पराठा प्राणही द्यावे. जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पावे. चल चल तवशील धरो घाटे जेवण खाणं सगळा करून जा आता. चल चल चल. चल चल जरा खा. ही सगळी लोक आपलं एक परिवार उचलले का? होय होय, तो परिवारच असा ज्येष्ठ नागरिक संघाचा कोण. आणि तुम्हाला संदेश देते, मी तुम्हाला संदेश देते की प्रेम शिंपीत जा, प्रेम शिंपीत जा, प्रेम शिंपीत जा. बऱ्याच वर्षापूर्वी जर कोणत्या घरात लव्ह मॅरेज झाला तर एकच वाक्य असतात, काठीन तोंडा काळा फासल्या. हळूहळू आपण सगळ्यांच्या मनाची तयारी झाली. मग हे काय म्हणायला लागले, जाऊ दे आपल्या जातीतलो आणा, काय हरकत नाही. मग मगे मगे जातीच्या बाहेर सुद्धा लग्न होत राहिली, लव्ह मॅरेज होत राहिली. मग हे माणसाची परत मनाची तयारी झाली. मग काय म्हणा, जाऊ दे चांगल्या घरातलो आणा, मग काय हरकत नाही. थोड्या दिवसांनी दुसऱ्या धर्मातली पण लग्न होत, या धर्मातल्या त्या धर्मातली लग्न होऊ लागली. मग ते माणसं म्हणा की जाऊ दे आपल्या धर्मात आणा, मग काय हरकत नाही. तर अशी अशी आपल्या मनाची एक तयारी होत जातात. तर तसं एका चांगल्या घरात पोरगो
तर त्याच्यावरती एक छान संवाद असणारे सादर करतात आमचे सदाशिव गुरव. मगाशी त्यांनी जे गाराणा घातलेली ना, नेहमी देवळात गाराणा गुरवत जातात आणि योगायोगात त्यांचा पण नाव गुरवत असा सदाशिव गुरव. चांगलं कविता करतात, चांगलं लिहितात, पण आमच्याकडे दर एक दिवसात त्यांची कविता संघात येत असतात आणि सगळ्या गावात असतात. मगाशी त्यांनी नारळ वेळ सगळं घेऊन दिलं बरोबर. आणि याचे कार्यक्रम बघा तर तुम्ही सांगोक लागत नाही, एका बोलायचं एका बोलवतं, एक झाला का दुसरं तर तयार असतात. तर असे आमचे सदाशिव गुरव. आणि या सगळ्या आता तुम्ही संवाद तुम्ही ऐकणार तर सबकुच पु ल देशपांडे होते ना गुळाचं गणपतीमध्ये, तसे या संवादाचे सबकुच सदाशिव गुरव लिहिल्याने त्यांनी निर्देशन त्यांनीच केल्याने आता संवाद तुमच्या पुढे सादर करतं. आणि या संवादामध्ये भाग घेऊसाठी जी कलाकार लागतात ती सुद्धा तेच घेऊन दिले आपल्या सौभाग्य होती का सुहासिनी गुरव. आता तुम्ही म्हणता सदाशिव गुरुवाबद्दल एवढा बोललात, तर सुहासिनी ताईबद्दल ती त्या नाही बोलतात. त्या कारण असा त्यांना मी बोलताना कधी ऐकलंच नाही, एवढी शांत बायको. असं काय नाही बोलते, नाही बोलते मी. हे बापरे, माका वाटतं अशी कमी बोलणारी का न बोलणारी बायको असतात ना, नवरे लोकांना प्रिय असतात. मी बोलता तुम्ही म्हणता लय बोलते, लय बोलते. मी कधी ऐकलंय देव बाय म्हणजे माका माहितीच नाही होता. माका वाटला गोडवांचा तो सुती प्राणी नाही कोण म्हणून. तर कसं असतं, मालवणमध्ये एका खेडेगावात एक गोष्ट घडली. तर एसटी स्टँडवर अण्णा आणि काकू, सुहासिनी काकू, तर त्यांचा एक संवाद कसा असता. गावच्या एसटी स्टँडवर चायच्या टपरीवर चाय बरोबर विडीचे धुरके घेत घेत अण्णा घरी परत. आणि मग जो काय संवाद सुरू होता तो आम्ही ऐकूया अण्णा आणि काकूच्या तोंडात. हो, ऐका घेता ना, मी काय सांगता ऐका, कान देवा नाही. हो, माझ्या कानात काय बोका नाही पडलेली, तुमचं कान जरा ऐकतंय. सांगा काय का बोंबाटच की त्या तोंड जरा हळू कर. आता सांगतात की गो गो करत बसतात. अगो, त्या श्रीधर देसाईचं जीव पवाराच्या छेडवात घेऊन पळून गेलो ना. ये बाय माझी काय सांगतास काय, एकाच कालेदात शिका होती ना दोघा. होय, पण दोघांचा लय दिवसापासून लव चालू होता असा चावतीनीचो नवरो नारायण सांगत होतो. ये बाय माझी आवशिक बापसाक न सांगताच पायात गेली, शिरा पडू दे त्यांच्या तोंडावर. ही आजकालची कार्टी औसी बापसाच्या तोंडात काळ बसतली. मग यांका आवर कसं घालूचो, आपण दिवसभर घरात आणि कार्टी कालेजात. हो, तास सांगताय मी, आपली ज्योती पण त्याच कालेजात जाताना. तोंड सांभाळून बोला, आपल्या चेडवाकडे कोण वाकड्या नजरेने बघितलं त्याची मानच मोडून टाकी. माझा चेडू गुणाचा असा. माका माहित असा, पण लक्ष ठेव गोया. गे बाय माझी यामध्ये लक्षातच दिला नाही काय ती बाहेर गुंतून लपणी करतात. औषध पावसात त्रास नको, त्याका लपडा नाही, लव म्हणत. माझी बाय गुणाची असा, ती काय आपल्या लवात बिवत पाडायची नाही, माका खात्री असा. काकू का खात्री असा, पण तेवढ्या दरवाजाची बेल वाजता आणि दारात एकमेकांच्या गळ्यात हात घातलेले त्यांची ज्योती आणि पवारांचो बंकूस दोघे उभे असत. आणि मगे पुढे काय दोषण होतात ऐकाया. अगो बेगीन बाहेर हैसर चेडवान दिवे लावल्या. हे बाय माझी शेवटाक आपलो नानो खोटो निघालो. गो पोरा काय करून बसलास या, शेवटी तोंडात काळ्या फासलंस ना. ये पुढे ये, चपले तुझं तोंडच फोडते बघ. हे काकू, काकू रागवतोस की त्या. अगो 2 वर्ष आमचा चालला होता ना लव. मेल्या ऊस लावून माझ्या चेडवा फसवलं, तुझं सोबत रंगवतोय पहिला. हो, आता ती लगीन करून येईल ना, त्यांना आशीर्वाद दी. ये बाय गावचा काय पडला काय बघा, तुमचीच कूस असते, तुम्हीच आशीर्वाद द्यावा. आमच्या कोकणात चाय लाडूसाठी वैद्यकीय करणारे मापशे हकीम असतात. कसं असतं की त्यांच्याकडे काहीतरी जडीबुटी असतं असे ते सांगतात की जडीबुटी रामबाण असा आणि खैसो पण आजार बरो होतो म्हणून ते सांगतात. तर कसा होता ते सांगतात. मग
कोणाक काय बरेच दिवस आजारपण येला बरा होत नाही, मग माणूस त्याच्याकडे गेलो किंवा सांगतात आमच्याकडे गावात हरिभाऊ म्हणून असे एक वैद्य असतात. ते काय सांगतात, माझ्याकडे जडीबुटी असा 2 दिवस घेतात औषध की रोगी असा आपल्या पायावर धावत घरात येतो. मग ते सांगतात काय, जडीबुटी देतोय. मग आम्ही विचारतो कशी घ्यायची, दुधात उगाळून घ्यायची, मधात उगाळून घ्यायची, पाण्यात उगाळून घ्यायची. ते हरिभाऊ कसे सांगतात, दुधात नाही, मधात नाही, पाण्यात नाही, ते एका वेगळ्या गोष्टी ते काय लागतात, ही जडीबुटी वाघाचा शेण घ्यायचा आहे त्याच्यात मिसळून घ्यायची. आता वाघाचं शेण काही मिळणार तर नाही, मग असं करा, कावळं असताना कावळं पकडा, कावळ्याचा चोची पांढरा मेण असतात, त्या मेणात ही गुटी खलचवायची, जडीबुटी तुम्ही खलून देवा त्या का 2 दिवसात बघा पाय उड्या मारत येता की नाही. आता कावळं काही पकडणार आणि त्याच्या चोचीतला मेण काही आणणार. तात्पर्य काय, तो असा काहीतरी सांगता असा कधी मिळवा नाहीये. आणि ही जडीबुटी दाखली मूठ 1.25 लाख. एवढा सगळा झाल्यावर मग म्हणणार तात्या नो, एवढा सगळा तुमका सांगले चाय लाडू तरी मागवा. त्याचे चाय लाडू ठेवला हकीम. तसं आमच्या गावात ते हकीम असतात, तर हरिभाऊ नाव त्याचा, तर त्याच्यावरती गाणं केलेलं असतात. आमचे नाव विसरले, नंदू म्हणपानी छान गाणं केलं. हकीम वैद हरी भाऊ म्हणता गुळयो नको खाऊ, हकीम वैद हरी भाऊ म्हणता गुळयो नको खाऊ, धास्ता म्हातारो नाये इलाज, 72 बाधार एकच इलाज, 72 बाधार एकच इलाज. अलस पलस म्हणता थोडो खावचो, सफेद वाटराचो घेवचो थापो, अलस पलस म्हणता थोडो खावचो, सफेद वाटराचो घेवचो थापो. जित्या वाघाचा ताजा शेण, कावळ्याचा चोचीतला पांढरा मेण, जित्या वाघाचा ताजा शेण, कावळ्याचा चोचीतला पांढरा मेण, धास्ता म्हातारो नाये इलाज, 72 बाधार एकच इलाज. हकीम वैद हरी भाऊ म्हणता गुळयो नको खाऊ, धास्ता म्हातारो नाये इलाज, 72 बाधार एकच इलाज, 72 बाधार एकच इलाज, 72 बाधार एकच इलाज. तशी विरह सगळ्याचोच असावं. शहरातल्या बायकांना विरह असतात, खेड्यातल्या बायकांना पण विरह असतात. आता शहरातला एखादा बाई होतो कसा विरह व्यक्त करतात. निळ्या बाई कातर वेळी चात चांदणी हसती, मी हुरवरते मनात धुरते, दूर गेले पती. आमचा खेड्यातला बाई असते काय खाणीपिणी म्हणत नाही, त्यांचं विरह वेगळं असतात, ते फसो असतात. ऐकूया सरदेसाईंच्या चुमतीकडसून.
विषयावरती मी जास्त कोणा बोलवलं नाही होते, पण ठाण्यात एक आजीर होतं अरुंधती अरविंद खंडकर, त्यांनी एक मोबाईलवरती कविता लिहून पाठवल्यानी म्हणाले तुमच्या कार्यक्रमात ऐकवा, जास्त वेळ लागतो नाही, 2-2.25 मिनिटं लागतील. तर तो जर कार्यक्रम ऐकत असतील अरुंधती खंडकर ठाण्यात सून आजी तुमची कविता वाचून दाखवतोय. आता बाय काय सांगा, जगडे तगडे मोबाईल, जो तो आपलो चालता चालता कानाक लावता मोबाईल. आता आणि स्मार्टफोन म्हणतं त्याची फॅशन दिली, पोरा बापे माणसा खुळावल्यासारी झाली. पोरांका अभ्यास सुचत नाही तो झालो, बाप्यांचो कामावरसून लक्षच उडालो. बायल माणसा कुकर लावतं, ती व्हॉट्सअप काय ता म्हणतात ना त्याच्यावर टुकटुक करीत राहतं. हकडे शिट्टेवर शिट्टे वाजत जातं, गो मगे करवाता शिरा पडली तुझ्या फोनवरती. गो तू जेवण करतोस की मी हॉटेलात जाव, जेवण कर तुझ्या औषध हो करतो. झप मारलंय आणि तुका फोन घेऊन दिलंय, मग ता म्हणता थांबा हो आहे, मी मैत्रिणी वागणं चाट करतोय ना, आठ नको तुमका 5 मिनिटात जेवण देतय. काय बाई एवढा करतं, त्यांकाच ठाव फोटो काढतात, कानाक वाईट घेऊन गाणी ऐकतात, गेम खेळतात आणि सेल्फी काढताना जीव पण गमावतात. आमच्या वेळेत असला बाय काय नाही होता, तू काय जेव कावत नाही होता, ती जीव जायत होतो, काय वाईट नाही होत होता. पण कोणाक सांगा नको, कोणाक सांगा नको, तुमका मनात सांगतोय हो माका पण माझो जी स्मार्टफोन घेऊन देणार असा, मग माका शिकू पेशा ना. तर सिंधुदुर्ग 100% साक्षर झालो, तुम्ही ऐकलं असाल पेपरामध्ये. मी पण सिंधुदुर्गात. कसं असतं, सरकारी आकडेवारी एक असतं आणि वस्तुस्थिती दुसरी असतं. मी एकदा नोकरीत लागले आणि गावात गेलो होतोय, तर आमच्या गावात कसं असतं, तालुक्यात हायस्कूल, गावामध्ये 7वी पर्यंत शाळा आणि वाडीवरती 1ली ते 4थी. आमच्या गावच्या 12 वाड्या, प्रत्येक वाडीवर 1ली ते 4थी शाळा, 5वी 6वी 7वी साठी गावात. तर शाळा म्हटल्यावरती शाळेची तपासणी करून सरकारी इन्स्पेक्टर येतं, शिक्षण निरीक्षक. आता ते इले की येणार नाही आमच्या घराकडे, कारण त्या काळी हॉटेल नाही, लॉज नाही, जाऊची फार सोय नाही. आणि शिक्षण इन्स्पेक्टर येणार काय सून कोल्हापुरात सून नाही तर रत्नागिरीसून दिवसात एक एसटीची गाडी इले की आमच्या घराकडे राहायचे. तसे एकदा एक इन्स्पेक्टर इले आणि शाळा तपासणीसाठी इले ते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते एका शाळेत घेऊन गेले. त्यांनी सांगितलं शाळा तपासणी मित्रांनी पहिला सगळ्या बघतोय शाळेची एकंदर परिस्थिती, मुलांची थोडी चाचणी घेतात, मुलांना काय शिकवल्याने मास्तरांनी. तर ते भिंतीवर नकाशा लावलेले होतो. त्या इन्स्पेक्टरांनी एका मुलाला बोलावल्याने, बाळा इकडे ये रे, या नकाशामध्ये अरबी समुद्र कुठे तो दाखव. त्या पोराने हातात ती रूळ असता तो घेतला आणि नकाशावर शोधित राहिलो अरबी समुद्र त्याला काय दाखवू केला नाही. तेव्हा इन्स्पेक्टरने दुसऱ्या पोराक बोलावले, बाळा तू ये, तू दाखव अरबी समुद्र कुठे आहे. त्या पोराक पण तो काय दाखवू केलो नाही. मग तिसऱ्या बोलावल्याने, चौथ्या बोलावल्याने, 5व्या पोराक बोलावले, कोणाक तो अरबी समुद्र काय नकाशा दाखवू केलो नाही. ते इन्स्पेक्टर थोडे नाराज झाले. शेवटी मास्तर म्हणाले, मास्तर आता असं करा, तुम्हीच यावं आणि दाखवा, पोराक काय शिकवला तर समजतात. आता तुम्हीच यावं आणि दाखवा अरबी समुद्र. तुमका देवा शपथ सांगतोय, मी बसलो होतोय. त्या मास्तराने पण रूळ हातात घेतल्याने आणि नकाशात अरबी समुद्र शोधित होते. खय शोधित होते? मध्य प्रदेशात, इंदूर, भोपाळ, थंय मग शोधत होते. ते इन्स्पेक्टर ते चेहऱ्यावर कसा काय भाव बघले नाही की मी मला माझ्या गेला की भले अरबी समुद्र माहिती नाही, गेला माझा उजव्या बाजूवर बंगालचा उपसागर जरी दाखवला नसतो अरबी समुद्र म्हणून, नगाक न समुद्र ते उत्तर प्रदेशात ते मध्य प्रदेशात शोधतात अरबी समुद्र. मास्तरांना समजला काय शाळेची प्रगती असावी. शेवटी इन्स्पेक्टर वाले, गुरुजी राहू दे, शेरेबुक रिमार्क लिहतात, शेरेबुक घेऊन या. तर मास्तरांनी शेरेबुक घेऊन दिले. तर दरवर्षी इन्स्पेक्टरने काय नाही काय लिहतात, तसं यावर्षी या इन्स्पेक्टरांनी शेडो लिहिल्याने, सही केल्याने नाका मला झाला काम जाऊया. आम्ही आमच्या घराकडे येलो. परत रात्र झालेली, रात्रीची गाडी नाही. रात्री जेवक आमच्याकडे ढवले, सकाळच्या गाडीत जाणं. जेवता मी त्या इन्स्पेक्टराक विचारलोय, साहेब तुम्ही काय लिहिलं त्या शेरेबुकात? आणि मी बोलतोय कोणाकडे तर काहीच येत नाही, मास्तरांचा अरबी समुद्र दाखवा येत नाही, तुम्ही शेरेबुकात काय लिहिला? तर माका म्हणाले मी शेरो लिहिलंय
शाळेची प्रगती समाधानकारक आहे आणि सही केलंय. तुम्ही म्हणता कशी काय समाधानकारक प्रगती येते का काय येत नाही. तर माका म्हणाले जर खरा मी निघलं असतंय ना तर सरकार शाळा बंद करून टाकीन. या पोरांचा काय होय, दुसऱ्या गावात त्यांना जाता लागा आणि या मास्तराची नोकरी जाईल. माझ्या डोक्यात पाप भया कसा म्हणून म्हणाले मी लिहून टाकले प्रगती समाधानकारक म्हणून. तर मी म्हटलंय मग त्या पोरांचा पुढे काय होणार शिक्षणाचा. ते इन्स्पेक्टर म्हटलं काय शिक्षणाचं होणार, जाती राजकारणात म्हणाले. होय क्वालिफिकेशन नको, ह्याच क्वालिफिकेशन असताना जातीकडे देश चालू कोण नाही कोण व्हाया ना म्हणाले जाती पोराकडे. आणि म्हणून शाही साबळ्यांनी त्यांचं एक लोकनाट्य असं नशीब फक्त सांगून घ्या, त्याच्यात अशीच परिस्थिती त्यांनी पण अनुभवली. त्याच्यात त्यांनी छान लिहिलेल्या शाही साबळ्यांनी अशी झाली तर राही शिक्षण नाही देशात रे. सगळीकडे ह्या चालला. आता परिस्थिती थोडं बदल पडलो पण असं आमचं तुम्ही म्हणतात सिंधुदुर्ग साक्षरता 100% माका हेच प्रश्न पडलो होतो. ते पूर्वी बघा सरकारी बीडीओ असेल, बीडीओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, आता ती पोस्ट मध्ये आली. एका बीडीओ मी विचारलं या कसा काय किंवा काय नाही हो, दिल्लीवरून आदेश येतात सर्वे करा. तो दिल्लीवरून आदेश येतात राज्याकडून आदेश येतात कलेक्टराकडून आदेश येतात तहसीलदाराकडून आदेश येतात ग्रामपंचायतीत आणि मग ते सर्वे करतात. तो ग्रामपंचायतीचा कोणतरी जाताना विचारतात तुका विभाग घेता तुका विभाग घेता होय होय म्हणतात रिपोर्ट देऊन मोकळे होतो. मी ते काय वाटतं 100% साक्षर म्हणतात. माझ्या बाजून तुका 50 माणसं देत होते त्यांना एक अक्षर सुद्धा येत नाही. तर सरकारी व्याख्या काय असा साक्षरतेची, वय वर्ष 25 ते वय वर्ष 40 या वयातल्या व्यक्ती आपलं नाव लिहता येईल म्हणजे त्याला साक्षर म्हणतात. ही सरकारी व्याख्या कागदोपत्री असते. तर मी म्हणतात का अरे नाव काय एक अक्षर न लिहता येणारी माणसं बरोबर म्हणतात. आता तुला सांगले तो कोणतरी माणूस येता रिपोर्ट लिहता तो वरती जाता सिंधुदुर्ग 100% साक्षर झालो. पुढच्या निवडणुकीत नाव सोप्या होता. तर अशी ती सगळी एक मजा असतात. तर कोकणी आणि मालवणी हे दोघं बहिणी असत. तर कोकणी मधलं एक गाणं आपण ऐकूया. मी त्या गाणं आपल्या समोर सादर करते. आमचो नेण्यांचो वसंत मागाचो जो विठोबा होतो नेण्यांचो वसंत आणि गावांची दीपा. माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्याचो ताठा. माझे राजा माझे मोगा तुझे नावा जोडताना फुला फुला कुशीत आयलो फुला फुला कुशीत आयलो तुझे माझे प्रीतीचो माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्याचो ताठा. काळ्या काळ्या डोळ्यां तुझ्या काळ्या काळ्या डोळ्यां तुझ्या माझ्या वाटा वाटा मिळतात मागा. तुझ्या छातीत ठेवता माथा फुला भाषे हलकी दुःख तू
तुझे पायान रुपता काटा माझे काळजात लागता घाव फुला फुला कुशीतलो फुला फुला कुशीतलो तुझे माझे प्रीतीचो गाव माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात सोडता ठाव माझे राजा माझे मोगा तुझे नावात जोडता नाव गोऱ्या गोऱ्या रंगान तुझ्या गोऱ्या गोऱ्या रंगान तुझ्या माझ्या डोळ्यांचा न्याराती तुझ्या मोठा सपना माझी माझे गाणे होऊन येतील तुझे भितूर माझे मना दर्यावेल्या किरणांचो भाव फुला फुला कुशीतलो फुला फुला कुशीतलो तुझे माझे प्रीतीचो गाव माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात सोडता ठाव माझे राजा माझे मोगा तुझे नावात जोडता नाव फुला फुला कुशीतलो फुला फुला कुशीतलो तुझे माझे प्रीतीचो गाव तुझे माझे प्रीतीचो गाव तुझे माझे प्रीतीचो गाव मगाशी म्हटलं आमच्या ज्येष्ठालयाचे लता मंगेशकर आणि आशा भोसले जोडी परवा 18 एप्रिलला आमच्या ज्येष्ठालयात एक मोठा कार्यक्रम झाला अभिनाथ जावत छोडकर लताबाईंच्या गाण्यावर आधारित तो कार्यक्रम होतो तो कार्यक्रम या दोघींनी तृप्ती सरदेसाई आणि दीपाराव एवढं गाजवल्याने 2 तास 10 मिनिटात नॉनस्टॉप कार्यक्रम चालला होतो 5 माणसं पण उठवून गेली नाही मधल्या वेळात पाणी पिऊचा कोणी उठला नाही एवढं तो कार्यक्रम झाला होता जबरदस्त कार्यक्रम तो होतो कधी वेळ मिळत हे आम्ही करू तो पण विक्रमी कार्यक्रम होतो आमच्या ज्येष्ठालयात कधी नाही एवढी उपस्थिती 230 लोक आली होती खुर्ची सगळं भरलं बाजूच्या ओट्यावर लोक बसली होती आणि काय काय लोक मागे उभी सुद्धा होती आणि बाजू वामनराव काही उद्यान असतात ते उभ्या राहून देखील लोक गाणी ऐकत होती असं तर मालवणी प्रतिष्ठा मिळवून दिल्याने आमच्या मच्छिंद्र कांबळे याच्यामध्ये वाद नाही मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सुद्धा लोक मालवणीतनं बोलतात उघडपणे ती त्यांची कृपा असते आमच्या मच्छिंद्र कांबळेची म्हणून या कार्यक्रमाच्या सुरुवातीक त्यांच्या पाणगोई तो युरोमध्ये संवाद घेतलं होतं आणि शेवटात सुद्धा त्यांच्या केला तुका झाला मग काही नाटकाचा संवादने आम्ही सफर करूया पण त्यांचा ऋण आपल्या महाराष्ट्रावरती असा आपल्या मच्छिंद्र कांबळेचा 2001 साली मी शेअर बाजारचा कार्यक्रम केला होता कणकवलीत योगावर बसलो की त्याच वेळी नेमका त्यांच्या नाटकाचा दौरो चालू होतो कणकवली मालवण सावंतवाडी वगैरे त्या भागात आणि मी दोघे योगासन एकाच हॉटेलात उतरलो होतो कणकवलीत नारायण राणेंचं नीलम कंट्री साईड त्या जेवताना कळला हे उतरलेत म्हणून आणि नेमकं त्या दिवशी कणकवलीत 4:30 वाजता माझा व्याख्यान होता शेअर बाजारावरती आणि रात्री 9 वाजता त्यांचं नाटक होता पाणकोळी दोघे तर कसा झाला मी म्हटलं तर अनसे उतरले म्हणून ते लोकांना मी भेटलंय ते खोलीवर जाऊन त्यांच्या आणि विनंती केली की संध्याकाळी माझा कार्यक्रम असा तुम्ही याल का येशाल का तुम्ही ते म्हणाले कसलो कार्यक्रम हा म्हटलं शेअर बाजारचो त्यांना काय माहिती नाही माझं गाव देवगडात वगैरे म्हटलं शेअर बाजारचा कार्यक्रम हा ते एकदम बाजूच्या लोकांना त्याच्याबरोबर 4-5 माणसं होती मी एकटोच होते तर मी म्हटलं शेअर बाजारचा कार्यक्रम हा त्याच्यावर ते म्हणाले
बाजूच्या लोकांना उद्देशून म्हणायचं होता मग आमच्या कोकणात असं असतं, एकाकडे बोरगान बोलायचं, दुसऱ्यासाठी तर बोललेला असतं. तर ते बाजूच्या म्हणाले माय रेन तुमचे शेर आणि पावशेर अकडे कोणाक कळतले, अकडे सगळे पावशेर वाले. आणि त्यावेळी 2001 साली शेअर बाजार कोकणात पोहोचतो नव्हतो. शेअर बाजार म्हणजे सट्टा बाजार, जुगार असा लोक समजत असे. ते शेअर नाही पावशेर कोणाक कळतले, सगळे पावशेर बसले. मग मी त्यांना सांगले तात्यानं तुम्ही येवा तर खरे आणि मग बघा. मग त्याला समजला की माका सुद्धा मालवणी येतात. काय होतं मी टाय बी लावून गेलो होते, त्यांना वाटलं की टायवाला काय मालवणी समजतं. पण ते बसले होते सगळं कार्यक्रम 1.5 तासात ऐकले आणि मग म्हणाले ठाकूरांनो सगळ्यात चांगला सगळ्यात चांगला समजला. फक्त एक सूचना करते, तुम्ही जे स्लाइड दाखवतस ना त्याच्यावर ते कोटीचे आकडे लिहितो. कसं असतं भाषणात तसे आकडे लिवायचे लागतं, नाही तर लोक तज्ञ म्हणत नाही. तर ते कोटी होते 333 कोटी 77 लाख वगैरे. ते म्हणजे कोटीचे आकडे लिहत जाऊ नको, वाचताना हार्ट अटॅक येऊन तो जमा वाचता. म्हणून त्या दिवसापासून म्हणण्यापेक्षा दुसऱ्या दिवसापासून माझ्या प्रत्येक स्लाइडमध्ये 373 कोटी शब्द 72 लाख असं मी लिहून सुरुवात केली. नाहीतर ते शून्य बट्टावर काय डोक्यात तो गोविंद होऊन जाता. तर असे आमचे ते वचिंद्र कांबळी, तर त्यांचा एक छान नाटक होता केला तुका झाला माका. तर त्यातला एक संवाद मी म्हणून दाखवते. इलो आमचो कमिशनर, आमचो खरो कमिशनर दिलो नाही. तर केला तुका झाला माका अशी आमच्या कोकणात एक म्हण असा. तर कसा होता आमची जळबुडी नदी दरवर्षी पूर येत आहे आणि दरवर्षी नदीत पूर इलो की एका तुझो बापयो बाय माणूस भावून जाता. अहो सरकाराकडे लय अर्ज विनंती केला की आमच्या नदीवर पूल बांधून द्यावा, पण कोण लक्ष देत नाही. दर वर्षा कोणतरी अशी अडलेली बाई असतात, त्या दवाखान्यात नेऊन होत नाही, मध्ये पूर इलेलो ती बाई ते दगावता. दरवर्षी होतं पण सरकारचे काही डोळे उघडत नाही. मग एक दिवशी काय झालं, सगळ्या गाववाल्यांची आमची सभा झाली आणि त्या सभेत असा ठरला की सरकार काय ऐकत नाही ना, मग आपण कोणीतरी आपल्या गावातल्या एका माणसाने या जगबुडी नदी जल समाधी घेऊया. म्हणजे मग कसा होता सरकाराचे डोळे उघडले. मग सगळी सभा भरली. आता प्रश्न हा की जल समाधी घेणार कोण. आमच्या शाळेत बर्वे मास्तर, तर त्याका मी काय म्हटलंय मास्तर तुम्ही मास्टर तुमचं नाव असा, तुम्ही जलसमाधी घ्यावा. म्हणजे काय होईल की सरकाराचे डोळे उघडतील, एक शिक्षक जलसमाधी घेतल्या म्हणून. तर बर्वे मास्तर माका म्हणता कसो तात्यानो भरतात काय सांगतात, पोरांच्या परीक्षा तोंडावर येईल मी जलसमाधी घेतल्यावर त्या पोरांचं काय होईल शिक्षणाचं वाटत कसं सांगता. काही बरोबर. मग मी काय केलंय, आमच्या गावात तो बाबू पांचाळ सुतार, त्याका म्हटलंय बाबू आता तू बाबा मनावर घे. तो बाबू म्हणता कसो तात्यानो अरे गावात 3 घरा बांधून घेतली मी, तिन्ही घरा अर्धवट पडली. आता पावसाळ्यावर तोंडावर येलो मी जलसमाधी घेतलंय, त्या घरातली माणसं काय पावसात भिजत होती का वाटत काय सांगतात. आता बाबू सुताराचं पण बरोबर म्हटलं काय हरकत नाही. मग मी शिवा घाड्यात पकडले. शिवा घाड्याचं वाणी सामानाचं दुकान असं. त्याका म्हणते शिवा बाबा तू नाही म्हणू नको, तू बाबा जलसमाधी घे, गावाचं सगळं काम होईल. शिवा गाडी म्हणता कसो तात्यानो अरे गावात माझं एकट्याचं दुकान डाळ तांदूळ गहू साखर तेल लोक सगळे माझ्याकडसून घेऊन जातं. मी तर जलसमाधी घेतलं तर दुकान बंद होता. गावातले लोक उपाशीवरती ना वाटत काय सांगतं. आता शिवा गाडी म्हणतात आपण बरोबर होता. मग मी एक प्रयत्न केलाय. आमचो पीटर फर्नांडिस त्याका म्हटला पीटर तू आता नाही म्हणा नको, तू तरुण जवान असस, तू जलसमाधी घे म्हणजे सरकारचे डोळे उघडते. तो पीटर फर्नांडिस माका म्हणतात. मी म्हणताय तू तरुण बाळ मराठी माणूस तू जलसमाधी घे म्हणजे सरकारचे डोळे उघडतील. तर पीटर माका म्हणता कसो तात्यानो हांव खंय मराठी माणूस, हांव तो गोंयाचो, हांव खंय मराठी माणूस. माझे ते 4 पिढे हे रवत आणि सांगतं मी खंय मराठी माणूस, मी गोंयाचो म्हणून सांगतो. तर म्हटलं आता असं काय जमणार नाही. मग सगळे लोक काय म्हणले तात्यानो तुम्हीच सरपंच ना, तुम्ही आमचे पुढारी ना, तुम्ही जलसमाधी घ्यावा. आता पुढारी म्हटल्यावरती नाही म्हणता येत नव्हता. मग इलाज नव्हता. म्हटला ठीक आहे. मग काय मी ठरवा माका गावाले काय म्हणतात मूर्त काय तो तुम्ही तुमचं ठरवा, पण जलसमाधी तुम्हीच घ्यावा म्हणजे सरकारचे डोळे उघडतील. तर नाही म्हणता येत नव्हता.
मग असा झाला की मी मुहूर्त ठरवलं 1 मे, म्हटलं आपलं महाराष्ट्र दिन असा चांगला दिवस असतो. सगळ्या वेळा काय हरकत नाही, महाराष्ट्र दिनी तुम्ही जलसमाधी घ्यावा. अहो तुमका सांगते मग जकडे जकडे मध्ये सत्कार हार पुरे सगळ्या गावामध्ये बोर्ड लागले, गावामध्ये तात्या सरपंच जलसमाधी घेणार, जगबुडी नदीवर पूल होणार, सगळे प्रसिद्धी झाली. पेपरा सुद्धा बातम्या दिलो आणि आमच्या बर्वे मास्तरांनी कविता पण केल्या. भले बुद्धीचे तात्या आमचे पुन्हा नाही मिळणार. मायचे यांनी जिवंत असताना माझा वर्षशब्द पण घालून टाकला. तर असा एक चालला होता. शेवटी काय झाला, 2 दिवस शिल्लक राहिले आणि माझ्या जीवाची घालमेल. शेवटी मंत्रालयात सुद्धा गेली की पुलाच्या कामात मंजुरी मिळाली असा CM. मग काय रोज सत्कार जगडे जेवणाचे निमंत्रण, आमच्याकडे जेव केव्हा. सरकारनं मागणी मंजूर केल्यानी तात्या तुमच्यामुळे सगळा झाला. रोज जेवणा बोलवणी, बायको म्हणजे 8 दिवस घरात चूल नाही पेटवल्या, रोज त्याच्याकडे जेव. आणि मग कसो एक दिवस मी घराकडे इलय तर बघतोय काय बायको रागावलेली. तर माका असा वाटला की गावात एवढा माझा कौतुक होता, घरी गेल्यावरती बायको जरा कौतुकात काहीतरी 4 शब्द बोलात वगैरे, तर तसा काय झाला नाही. माका वाटला बायको पुढे धावत अंगणात आणि काहीतरी माझ्याबद्दल चांगले 2 शब्द बोलीत, पण काय पण झालं नाही. झालं तर भलताच झाला. बायको माका म्हणाली, येवा आरती होते तुमची, मोठे पुढारी होऊन असते. रोज सुमग्या गो आरतीचा ताट घेऊन ये गो, त्यांची आरती व्हायची. गो पुढ्या काय झालं काय तुका, कित्याक बोंबलत तुमका काय विरोधाचा वाटला काय? जलसमाधी घेऊन निघाला होत असते, सरकारची तार दिली म्हणून बरा, नाहीतर माझी आणि माझ्या पोरांचा काय विचार केलास काय तुम्ही? बघलास ना, एका पोरांची काळजी मी मरते त्याचं आहे का काय नाही. गोपुढे वाईट मला ऐकशी, तुका सगळं सांगतोय आणि तुम्ही पण ऐको. मी माका सांगो, मी जलसमाधी घेऊची तारीख ठरवलंय. खयची तारीख ठरवलंय माका सांग बरा. 1 मे. मग पुढे माका सांग, मे महिन्यात कोकणातल्या खयच्या तरी नदी ढोपारवर तरी पाणी असता काय गो? मग ढोपारवर पाण्यात 5.5 कोटी नवळू कसो काय बुडतलो? मग म्हणून तुला सगळं सांगते काय झाला. अगो मी विचार केलंय की गावातली आमची मंडळी सगळी चॅप्टर नदीत पाणी नाही म्हणून माय जाय माका खायच्या तरी विहिरीत नेऊन बुडवती. मग मी म्हटला आपला प्रकरण अंगाशी येता. मग मी काय केलंय तुला सांगतोय, तुम्ही पण ऐका. आपल्या गावात तो चंदू मांजरेकर माहिती आहे ना तुका, त्याका बोलावून घेतलंय. त्याका म्हटलं चंदू माझं एक काम कर, उद्या सकाळी उठून कणकवलेत जा आणि संध्याकाळ होच्यात परत ये. माय जेव्हा मग सांगता कसो तात्या तू गाडी भाड्याचा काय म्हटलं, तुका गाडी भाडा देतय, चाय लाडूसाठी पैसे देतय, भजी खा ते सगळे पैसे देतय, पण जा आणि माझा काम कर. मग म्हणता मी जाते. नका म्हणता काय काम करू सा. त्याका मी सांगलंय म्हटलं तू कणकवलीत जा आणि त्याच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा आणि त्याच्या पोस्टात सुद्धा आमच्या ग्रामपंचायतीच्या नावाने एक तार कर आणि त्या तारेत लिहू की सरकारने पुलाच्या कामाला मंजुरी दिलेली आहे, सबब कुपोषण मागे घ्यावे आणि खाली सही कर CM. म्हणजे तुमच्या जलसमाधीची दखल घेऊन सरकार नामला म्हणायचा. आता तुम्ही खरे पुढार झाला. अगदी CM ने तार पाठवलंय तुमका काय हो, पण सरकार कसून तार केलीच नाही म्हणतात ना. मग कसा काय? अगो CM म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, CM म्हणजे चंदू मांजरेकर. माका बुडवून निघाले होते ना. आपल्या कोकणात म्हणतात ना, केला तुका आणि झाला माका. तर अशी आमची मालवणी जत्रा. असा पहिला प्रयोग केला तो पश्चिमेकडे
आमची मंडळी होती ती म्हणजे आमच्याकडे पण करा म्हणून, आणि आमचे मानकरी सगळे तयार झाले, ते लय आनंद झालो. पण लय सहकार्य केल्याने माझ्या याच्यात काय नाही, आमच्या 8 मानकऱ्यांनी सगळ्या केल्याने. कसं असतं लग्न कार्यात कोणतरी 80-90 वर्षाची एखादी आजी असतात, ती काय लग्नात काय काम नसतं, फक्त बसलेली असतात, लोक येऊन ते का नमस्कार करीत असतात. त्या आजीक पण बरा वाटतात, नमस्कार करणाऱ्या पण बरा वाटतात. तसं कोणतरी असं म्हणून आमच्या ताई म्हणाल तुमचा फोटो नाही बोर्ड निमंत्रण पत्रिकेवर. म्हटलं माझं काय नाही, सगळ्यांचं काम असतं, फक्त आयोजक म्हणून मी माझं नाव लिहिलंय. तर अशी आमची सगळी मंडळी, आणि त्यांनी खूप सहकार्य. बघा काय गडबड नाही, गोंधळ नाही, एखादा झाला की तो जातात, दुसरं येतात, इतकं सगळं आखलेलं असतात. म्हणून आमचे कार्यक्रम चांगले होतात की सहकारी चांगले लागलेले असतात. म्हणून असो मालवणी तुमचा आजचा माय मालवणी कार्यक्रम लय चांगला झाला आणि आम्हाला सगळ्यांना लय आवडला होता. खरं आहे ना? एक लक्षात आला, परवडता का नाही परवडता, देवचा तो चांगलाच देवचा, बराबर लक्षात ठेवतो ना. ते बोलले ना, परवडता का नाही परवडता, देवचा तर चांगला देवचा. तुपात तळलेला मालवणी म्हणतात ना, तसं तर तुपात तळलेला मालवणी लय आवडला तुमचा. कारण मालवणी ठसको एका बाजू आणि तुपात तळलेला मालवणी एका बाजू, खूप बरोबर वाटतात. परवडता का नाही परवडता, देवचा ना तर चांगला देवचा. मागच्या आम्ही कार्यक्रम केला होता, आमच्या देवधर साहेबांनी पण थैच्या थै त्यांनी उत्स्फूर्तपणे मालवणीच लाभार बांधलेली होते. आज त्याची सौभाग्य होती, म्हणजे घरामध्ये बघा कसा फुलासंगे मातीस वाचा लागे तसा असं खूप म्हणजे काय कोणाचा आहे चंद्रशेखर आणि आपले हे सगळे आमची सगळी काकू काकी सगळे एकत्र गेले की मग मालवणी ऐकल्यावर आमचं अक्षरशः असा वाटतं की आम्ही मालवणातच गेलो. इतका चांगला बोलता तुम्ही. पण मला एका समज वाक्य टॅगलाईन त्या म्हणतात ना, टॅगलाईन. तर आता जे बोलून ते टॅगलाईन आहे. जा तुम्ही करता म्हणजे गाणं म्हणा काही म्हणा तर उत्तमच करतात. आणि हीच तर खासियत आहे आमच्या मालवणीची. मालवणी दिसतात वेगळं दिसतात आमच्या, पण त्या आतमध्ये काय छप्पट कला असतात ते कोणाला समजायचे नाही. त्याची रांगडी भाषा असा फाईन शिव्या असतोय थोडेसे, पण शिव्यामध्ये सुद्धा ते गोडवा जो आला तो जो ओळखता तोच खरं रसिक. जगात म्हणतात शिव्या काय यांच्या तोंडात शिव्या आणि असं म्हणतात तो खरं रसिक नाही. रसिक तोच जो शिवांका समजता की फुलास, कारण त्याच्या हृदयामध्ये बाजाराचा मायेचा बाजार असा. आणि जिथे 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 जाय चंद्रशेखर तिथे विजय ठरलेलाच. आणि त्यामुळे ह्यो कार्यक्रम काय खयचो कार्यक्रम चंद्रशेखरांनी केलो की मला माहिती आहे तो उत्तमच होतो. कारण त्या रामेश्वराची, गांगोची, सातारची सगळ्या देवांची तुला साथ असा आणि सगळ्या देवीची सुद्धा साथ असलेली. आणि त्यामुळे त्या देवीचा सत्कार आणि तुमचा तो मनाचा जो प्रवेश होता अप्रतिम होता. तर गाणं म्हटलं ना गोव्याचा, तर गोव्याचं गाणं बरेच लोक म्हणतात, पण तुमच्या आवाजामधला जो गोडवा होता आणि त्याला ती साथ मिळाली उत्तम. तुम्ही तुमचा नाव पटकच नाही, सगळ्यांनी चांगलं साधे. रावबाईचं काय म्हणावं, सगळे एक से एक एकदम तुम्ही निवडलेत तुम्ही रत्न असत. आणि तुमचं नाव चंद्रशेखर नाही, तुमचं रत्न पारखी भाऊ. हा आनंद झाला, फार आनंद झाला. असेच कार्यक्रम आमच्या संघात सुद्धा वरचेवर देत चला आणि आम्हाला मालवणी असल्याचा आम्हाला गर्व वाटू द्या. मलाच नव्हे तर सगळ्यांना. कारण आजकाल मालवणचं नाव आहे, सगळे लोक कोकणात कुठे जायचं तर मालवणला. तर त्या अर्थाने आम्ही सगळेजण मालवणीच असं. आणि पुढे सुद्धा तुमच्या मालवणी कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही आमची जोरदार साथ देऊ आणि तुमचा भला होते असं तर रामेश्वराकडे प्रार्थना करतो. आमच्या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य
असतं, म्हणजे कार्यक्रम वेळेत सुरू होतो आणि वेळेतच संपतो. त्यावेळी माझे सगळे कार्यक्रम 90 मिनिटांचे असतात. मी अगदी अभिमानाने सांगतो माझा कार्यक्रम 90 मिनिटाचा आहे. तो 88 मिनिटात संपेल, 85 मिनिटात संपेल, पण कुठच्याही परिस्थितीत 91 मिनिट कार्यक्रम बघणार नाही. त्यांनी मला सांगितलं होतं 6:40 करा, 6:35 झालेले आहेत. सगळं वेळेत बसवणं हे का साध्य होतं? सहकार्यांच्यामुळे. कोणी लिहिलेलं वाईट जात नाही. त्यामुळे धन्यवाद. आम्हाला हा कार्यक्रम जास्त वेळ झाला असता तरी नक्कीच आवडला असता, पण फक्त आज त्या दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून वेळेचं बंधन नाही. तर इतका सुंदर कार्यक्रम आणखीन अर्धा तास सुद्धा चालला असता. खरंच मालवणी भाषा आहे, याचं हल्ली पिंगाव पेपरी पिंगा हे चालतं बघा हल्ली. तुम्ही कलर TV बघत असाल तर त्याच्यावरती 5 मुलींची गोष्ट आहे आणि त्यातली प्रेरणा म्हणून ती मालवणी मुलगी आहे. त्यामुळे रोज मी ते तिचा संवाद ऐकते. अतिशय गोड संवाद असतात, अतिशय गोड बोलतात आणि ते म्हणाले परबत्ता म्हणाले ना, त्या शिव्या सुद्धा गोडच असतात. कोकणातली माणसं जरा शिवराळ असतात, पण त्या शिव्या म्हणजे खरोखर प्रथम देशावरच्या लोकांना ऐकायला जरा जड जातात त्या, पण नंतर सवय होते मग त्याची. कारण आपल्यात रांडेच्या हा शब्द आपण म्हणजे शहरातली माणसं कोणी म्हटलं तर आपल्याला राग येतो असं म्हणायचं नाही वगैरे. पण तिकडे गेलं की तिथे प्रत्येक जण बोलतच असतं. कोकणामध्ये गेला की ही लोकांची त्या कौतुकाचा भाग असतो, ती शिवी नसते, ती ओवी असते. त्यामुळे आजचा जो कार्यक्रम होता तो अतिशय सुंदर झाला. दीपाताई, तृप्तीताई, नंतर काय घ्यायचं ना, गुरव, मिस्टर अँड मिसेस गुरव, नेने असून मालवणी आहे. हा खूपच छान. म्हणजे ते म्हणाले ते 9 लोक घेऊन आम्ही येणार आहोत आणि कार्यक्रम करणार आहोत. आम्ही विनामूल्य कार्यक्रम करणार आहोत. तुम्ही हा कार्यक्रम विनामूल्य केला, अतिशय सुंदर कार्यक्रम केला आणि असेच तुम्ही कार्यक्रम करीत राहा. तुमचा 18 तारखेचा कार्यक्रम मी बघू शकले नाही. मी मगाशी म्हटलं यांना मी ओळखते, पण मी कशी ओळखते की सगळे तुमच्या कार्यक्रमाचे आम्ही बघतो ना फेसबुकवरती, त्यामुळे सगळे चेहरे आम्हाला परिचित झाले. फेसबुक म्हणजे सगळ्यांच्या फेसची ओळख होते, हे नक्की असं मला वाटतं. आणि आता मी माझे कार्यक्रम 2 शब्द संपवते. आज आपल्याकडे आपल्या गेल्या अस्मिता पांगम, अस्मिता पांगमच्या दोन्ही मुलांनी, एका मुलीने तिच्या PhD मिळवले आणि ती PhD कशात आहे माहिती आहे का? फिशरीमध्ये. डॉक्टर झाले ना नातू. मी सांगा म्हणून त्यांनी भेटायला. माझी मोठी मुलगी आज पाटकर कॉलेजमध्ये लेक्चरर. आता जवळजवळ तिला आता 2 वर्षाखाली तिला रिटायर्ड व्हायला राहिलेली आहे आणि ह्या वयात तिने रिसर्च करून डॉक्टरेट मिळवली. ह्याच्यासारखी खुशी मला. त्याच्यातच माझ्या नातवाने पण पायलटचं हे पूर्ण केलं. तो खरा मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण नंतर तो पायलट शिकायला गेला आणि आज चांगल्या पुढे आणि हा आनंद तुम्हाला सगळ्यामध्ये मला द्यायचा आहे. खूप खूप अभिनंदन मुलीचं, नातवाचं. आणि आता आम्ही तुमच्या पेढ्याचं तोंड गोड करतो, तर तुमचंच तोंड पहिल्यांदा गोड करायला हवं. छान छान. आता आपलं बसायला कोण म्हणायला येणार आहे? तुम्हीच म्हणा. तिथे तुम्ही म्हणा बसायला. हां तुम्ही या. कार्यक्रम आपला अल्पोपार आलेला, अल्पोपार घेतल्यावर त्यांना जायचंय ते आपण महाराष्ट्र आता विश्वात्मके देवे येणे वाक्यत्मे तोषावे तोषोनी मज द्यावे असाय दानगे ते खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतान परस्परे धडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये भावो जो देवांशील तो ते लाभो
प्राणिनाथ वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता सदा कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पीयूषांचे चंद्रमेधे अलांछन मातंड देता बहीण ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण